आज आपण कोकणातल्या सगळ्यात सुंदर आणि सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हायरल झालेल्या रस्त्यांपैकी एका रस्त्यावरून जाणार आहोत. त्याला महाराष्ट्राचा मरीन ड्राईव्ह असे म्हणणारेही बरेच जण आहेत. खरंच तितका सुंदर आहे का? चला स्वतःच पाहूया. साखरतर खाडीवरचा हा पूल आहे. मस्त सिनिक लोकेशन आहे. कोकणामध्ये असे बरेच खाडीवरचे किंवा नदीवरचे पूल, बॅकवॉटरवरचे पूल, ऑसम लोकेशन. ते आरे गेलं, आरे वारे पूल, इथं वारे. आता आपण जो व्हायरल झालेला, मी बऱ्याच वर्ष अगोदर बघितलेला पण काही वर्षात व्हायरल झालेला आरे वारे बीचचा लेजेंडरी रोड, त्या रोडवर आहोत. मला ना कधी कधी असं वाटतं, काही सीन्सला ना वर्णन करायची गरजच नसते, ते स्वतःच खूप काही सांगून जातात.
सुंदर रस्ता आहे, बाजूला मस्त बीच आहे, समुद्राचा पण मस्त छान आवाज येतोय. कधी कधी एवढंच पुरेसं असतं. या व्ह्यू साठी पण मी 2 चक्कर मारून येते इथल्या इथे. म्हणजे ऊन तर खूप आहे, बट अदरवाईज उभं राहून जस्ट इथं तासन तास घालू शकतो. कॅमेरा किती जस्टिस करतोय व्ह्यूला माहिती नाही, पण मी एक ऑनेस्ट प्रयत्न केलाय सगळं शोकेस करण्याचा. लांबच लांब समुद्र किनारे, एकदम क्लीन बीचेस, क्लीन समुद्र, मस्त लाटा, आणि समुद्रावर काय तर बीचवर कुणीच नाही या वेळेला. आणि मी जेवढं कोकणात फिरतोय, संध्याकाळच्या वेळेला पण काही जास्त गर्दी नसते, मोजकेच लोक असतात. तर हीच आहे म्हणजे माझ्या मते कोकणातली ही एक ब्युटी आहे. शांत असे समुद्र किनारे, सुंदर, कमी गर्दी, काही हुल्लडबाजी नाही, काही मस्ती नाही, शांत आणि निवांत. म्हणजे आता जस्ट मला तो शब्द निवांत माझ्या तोंडात आला, पण निवांत इज हा या कोकणातल्या लाईफ साठी आणि बीचेस साठी आणि इथल्या लोकांसाठी पण एक म्हणजे एक शब्दात त्यांना जर डिस्क्राईब करायचं झालं तर निवांत इज द राईट वर्ड. आणि हा निवांतपणा आणि हे कोकणातलं जे सौंदर्य आहे ते मला पर्सनली असं वाटतं का हे असंच टिकून राहायला पाहिजे. कमर्शियलाइज व्हावं, इथल्या लोकांना नोकरी धंदे मिळावे, पण इतकं पण नाही का ते अभद्र होऊन जावं किंवा त्याचा तिरस्कार वाटावा. इतकं पण कमर्शियलाइज नको व्हायला. इथलं जे नॅचरल लाईफ, नॅचरल ब्युटी आणि लोकांची जी लाईफस्टाईल आहे ती तशीच मेंटेन राहायला पाहिजे, कारण तेच खरं सौंदर्य आहे याचं. परत मी या बीचच्या व्ह्यू साठी जस्ट पुढून युटर्न मारून आलो. काझीरभाटे बीच. असे बीचेस आहे ना, नुसतं असं बघत राहावं असं वाटतं. फक्त मग आरेवारे बीच नाही किंवा आरेवारेचा जो रोड नाही, तर हा रत्नागिरी टू गणपतीपुळे हा जो पूर्ण रोड आहे, हा पूर्ण रोडच ऑसम आहे. म्हणजे एकदम
असे व्ह्यूज नॉट जस्ट ॲट आरे वारे बट बऱ्याच ठिकाणी असे व्ह्यूज आहेत या रोडवर. मस्त लाल लाल माती, लाल लाल दगड, समुद्र, हे सुरूचे झाडं, सुरूची बाग. और क्या चाहिए इसमें. आरेवारे बीच रोडचा प्रत्येक वळण डोळ्यात साठवत आता आपण पोहोचलो आहोत कोकणाच्या सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक ठिकाणी, अर्थातच गणपतीपुळे. माझी पण बाटली महाराष्ट्रात गणपतीची मंदिर अनेक आहेत, पण समुद्र किनाऱ्यावर असलेलं आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं असं मंदिर एकच म्हणजे गणपतीपुळे. रांगेची व्यवस्था तर छान केलेली आहे. आज वीकडे आहे, थोडी गर्दी कमी आहे. इथली सर्वात खास गोष्ट म्हणजे ही मूर्ती स्वयंभू मानली जाते. इथे सगळ्या देणगीदारांचे नावं दिलेले आहेत. गणपतीपुळेचं हे मंदिर जवळपास 400 वर्षांहून अधिक जुनं मानलं जातं. अजून एक स्पेशालिटी म्हणजे भक्तगण मागे असलेल्या डोंगरालाही प्रदक्षिणा घालतात, कारण ही संपूर्ण टेकडीच गणपतीचं स्वरूप मानली जाते. मंदिरासमोरच असलेला गणपतीपुळे बीच. श्रद्धा, निसर्ग आणि समुद्र या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी अनुभवायच्या असतील तर गणपतीपुळेला नक्कीच यायला हवं. गणपतीपुळेपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर आहे एक छोटंसं गाव, पण मराठी साहित्याच्या इतिहासात या गावाचं स्थान खूप मोठं आहे. कारण हे आहे आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसूत यांचं जन्मगाव, अर्थातच मालगुंड. आताचा पण मालगुंडची पण जिल्हा परिषदेची शाळा बघितली. आणि जेव्हापासून मी कोकणात फिरतोय गेल्या 5-7 दिवसांपासून, तर अशा गावोगावी बऱ्याच अशा शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या, आणि त्यांची कंडिशन खूपच चांगली आहे. बाहेरून व्यवस्थित आहे शाळेची बिल्डिंग, अंगण व्यवस्थित, कलर वगैरे दिलेले, कंडिशन्स वगैरे क्लासरूमची खूप व्यवस्थित दिसते. याचं एक असं कारण असू शकतं का एवढ्या इंटरनल एरियामध्ये किंवा रुरल एरियामध्ये प्रायव्हेट स्कूल एकतर नाही आहेत किंवा असतील तर ते खूप कमी आहेत, आणि त्याच्यामुळे ह्या शाळांना डिमांड आहे आणि मुलं येतात आणि मग त्याच्यामुळे कंडिशन चांगली आहे, असं एक लॉजिक असू शकतं. पण तरी पण जिल्हा परिषदेच्या शाळा अशा मेंटेन करायला पाहिजेत, कारण नॉट एव्हरीवन कॅन अफोर्ड प्रायव्हेट स्कूल्स. आता आपण कवी केशवसूत यांच्या स्मारकाला चाललो आहे, स्मारकाकडे. गणपतीपुळेहून हार्डली 2 ते 3 किलोमीटर मालगुंड नावाचं गाव आहे, आणि तिथं हे स्मारक आहे.
सुस्वागतम. आय डोंट नो कॅमेरा किती कॅप्चर करताय, पण रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशी रांगोळी सारखी पेंटिंग केली आहे. मध्ये मध्ये असे रस्त्याच्या मधोमध पण बऱ्याचशा ठिकाणी डिझाईन्स आहेत रांगोळी सारख्या. खूपच प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे. हे बघा, इथं अशा स्पष्ट दिसतात पेंट केलेल्या रांगोळी सारखा. एक तुतारी द्या मज आणुनी हुंकीने मी जी स्वप्राणाने बेदुनी टाकीने सगळी गगने दीर्घजीच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मज लागुनी. आपण आलो आहोत मालगुंड इथं असलेल्या कवी केशवसूत यांच्या स्मारकाला भेट द्यायला, आणि हे आहे त्यांचे काव्यशिल्प, त्यांच्या तुतारी या कवितेवर आधारित. तर इथे अशा दगडांवर डिझाईन करून त्यांच्या कविता प्रेझेंट केल्या गेलेल्या आहेत वेगळ्या वेगळ्या. तुतारी आणि केशवसुतांचा उल्लेख झाला आहे, तर एक गोष्ट इथे मला आवर्जून सांगावीशी वाटते. तर कोकण रेल्वे दादर ते सावंतवाडी अशी एक ट्रेन चालवते. तिचं नाव तुतारी एक्सप्रेस आहे. तर केशवसूत यांचं हे मालगुंड इथं गाव आहे, जे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात आहे, आणि त्यांचा सन्मान म्हणूनच त्या ट्रेनला तुतारी एक्सप्रेस असं नाव दिलेलं आहे. तर इन केस यू डिडंट नो इट. तर मी बसलोय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक सभागृहाच्या इथे. हे जे पूर्ण स्मारकाचा परिसर आहे त्याच्या एंड पार्टमध्ये हे येतं, आणि बराच मोठा परिसर आहे. सुरुवातीला त्यांचे घर आहे जिथे त्यांचा जन्म झालेला, ते खोली आहे आतमध्ये. आपण नियमांचा मान राखून आपण आतमध्ये फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी नाही केलेली, बाकीकडे फोटोग्राफी अलाउड आहे. नंतर ते कवितांचं जे पूर्ण डिझाईन केलेलं आहे ते बघितलं. त्याच्या पुढे मग एक लायब्ररी आहे मोठी, थोड्या चांगल्या कंडिशनमध्ये नाही आहे, आणि एक आधुनिक कविता संग्रह आहे. तर जे कवितांचा शौक आहे, ज्यांना ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी खूप स्पेशल जागा आहे, खूप चांगली जागा आहे. आणि मग पुढे लायब्ररीच्या पुढे असं या मेमोरियलच्या एंड पार्टमध्ये असं मोठं सभागृह आहे. जस्ट मी तुम्हाला दाखवतो. हे असं पूर्ण स्टेडियम टाईप सीटिंग आहे. मग इथं सभागृह आहे, आणि आपण जस्ट 2-3 दिवसांपूर्वी मालवणला गेलेलो, तर तिथं उभा दांडा, इथं पण ते कवितांचं गाव होतं. तर ह्या गावाला मालवणला देखील कवितांचं गाव असं एक सन्मान किंवा पदवी दिलेली आहे, कवी केशवसूत यांचं जन्मस्थान असल्यामुळे. तर महाराष्ट्रात असे बरेच काय काय आहे, जसं जसं आपण फिरत राहू तसे तसे आपल्याला बघायला मिळतील. बट खूपच शांत जागा आहे, प्रसन्न वाटतं इथं आल्यावर. समुद्रकिनाऱ्याच्या एकदम जवळ आहे, अक्षरशः बाजूला आहे, तरी पण म्हणजे खूपच असा निसर्गरम्य परिसर म्हणू शकतो. आजूबाजूला नारळाची दाट झाडी आहे, पूर्ण वाड्या आहेत. नाईस प्लेस. आणि इफ जर तुम्ही मराठी साहित्य किंवा कवितांचे शौकीन आहात तर तुमच्यासाठी खूपच विशेष जागा आहे.
कोकमचं झाड. असे कोकम लागलेत त्याला. वरती असे पिकलेले पण लागलेले आहेत हे बघा. आजचा दिवस संपलाय. डिझेल पण गाडीमध्ये कमी झालंय आणि फोनची बॅटरी पण ऑलमोस्ट डाऊन झाली आहे. चला लवकरच भेटूया आणखी एक मस्त रेसिपीसह. कोकण स्पेशल रेसिपी बनवत आहोत. लहानपणापासूनच मुगाची उसळ, मटकीची उसळ, त्याचा रस्सा ते भातासोबत खाणं हे 2000 रुपये किलो वगैरे विकली जाते. ती त्यांची ती भाजी करून खातात. असं एक प्राईड आहे कोकण वासियांमध्ये.